आणि त्यांच्याकडे जे काही 9 तारखेपर्यंत निकाल आहे त्या निकालाची पार्श्वभूमी आणि ते काही मनुष्यबळ वगैरे विचारात घेता 8 दिवसाची मुदतवाढ या समितीला आम्ही देणार आहोत. आतापर्यंत अहवालच नाही, अहवाल सरकारकडे आलाच नाही. त्यामुळं कशा बातम्या येतात, कसं लोकांना कन्फ्यूज करतात. मीडियाला सुद्धा माझी विनंती आहे की अशा गंभीर प्रकरणामध्ये अशा प्रकारचे लेख देऊन किंवा बातम्या देऊन जनतेला कन्फ्यूज करू नये किंवा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करू नये अशी विनंती मीडियाला सुद्धा माझी आहे. त्याची चौकशी कधीपर्यंत पूर्ण होईल? 8 दिवसाच्या आतमध्ये अंतिम अहवाल माझ्याकडे येणार आहे. एक नाशिकचं पण असं जमीनचं प्रकरण होतं, गायरान तुम्ही चौकशीचे आदेश दिले. गायरान जमिनी चौकशी विभागीय आयुक्त करतायत, त्याचाही रिपोर्ट आमच्याकडे येणार आहे. आता सगळ्याबरोबर महापालिकेच्या महापौरांच्या संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. आता इथं संभाजीनगरमध्ये मला असं कळतंय की एकमत होतं स्थानिक नेत्यांचं. स्थानिक नेत्याचं एकमत जरी नसेल पण काही अडचणी नाही आहे. 2-3 नावं शॉर्टलिस्टेड केले आहे आणि त्यांनी ते प्रस्ताव माननीय अध्यक्ष रवींद्र चव्हाणजीकडे पाठवला आहे. आज संध्याकाळी स्टेट कोर कमिटीची बैठक होईल आणि या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आमचे अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील. फार वाद नाही आहे. आपल्या 2-3च नावं त्या ठिकाणी आहे. पण नावही येत नाही आणि प्रत्येकाच ठिकाणी सुरू आहे. आता मुंबईत तुम्ही महापौर पद मागितलं, आता असं कळतं की महापौर पद पण तुम्हाला सवय अशी माहिती येते. तर प्रत्येक ठिकाणी अडचणी नाही, काही अडचण नाही. संभाजीनगरला तर बिलकुल अडचण नाही. पण सर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करायचं शेवटचा दिवस आहे, तर असंही चर्चा आहे की निर्णय 3 मिनिटाच्या वरचा नाहीये. जे काही 4-5 नावं असतील त्या सगळ्यांना निर्णय घ्यायला 5 मिनिटाच्या वर लागणार नाही. संध्याकाळी मुख्यमंत्री काल नव्हते, माननीय अध्यक्षाकडे नाव पाठवलेले आहेत रवींद्र चव्हाणजी. पण त्याच्यात अशी गोष्ट लक्षात आली की टोल वसुलीसाठी फक्त पुढे वाहनं सोडत गेले आणि तो पुढे लोकांना त्रास झाला. फक्त टोल मिळावा म्हणून टोल नाक्यावर ही वाहनं पुढे सोडण्यात आली. नाही, मला वाटतं काही याच्यात मिसमॅनेजमेंट झालं असेल तर आमचे एसीएसला आज मी सांगून बघेल की बाबा काय मिसमॅनेजमेंट आहे, चेक करा. सर 36 तास एखादा हायवे बंद असतो आणि आपल्याकडे काही दुसरा प्लान बी नाही. खूप कडाडून टीका होते. राज ठाकरे बोलले, सगळे विरोधी पक्ष बोलतायत, नियोजनच नाही, पट्ट्या बोलत. कालच्या घटनेत काय झालं, कुठल्या घटनेमुळे झालं, काय झालं ते तपासून बघायला लागेल. आता त्यांनी टीका केली आहे किंवा ठीक आहे, त्यांच्या कामाचा टीका करणे, पण काय असं अचानक काय झालं की ज्यातनं असा असंतोष निर्माण झाला, असं अचानक काय झालं, कसं मिसमॅनेजमेंट झालं हे तपासून त्या ठिकाणी मला सांगावं लागेल, कारण मी हे तपासलं नाहीये. चौकशी केली पाहिजे. टोल वसुलीसाठी फक्त वाहनं सोडली का ते चेक करणं. जर इतका किवास निर्माण केला आहे एखाद्या मिसमॅनेजमेंटमुळं असा किवास निर्माण झाला, इतक्या लोकांना भोगावं लागतं, अशी चौकशी तर केलीच पाहिजे. सर्वांचे आभार. प्रकाशित किताब आले. सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांचा अजित पवारांच्या घातपातामागे हात आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांना संशय आहे. नाही, मला असं वाटतं की महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती याचा विचार केला तर असा घातपात होईल का, माझ्या हृदयालाही पटत नाही, मनालाही पटत नाही. त्यामुळं त्यांच्यावर काय बोलावं मला कळत नाही. पुण्याच्या त्या जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवार यांना क्लीन चिट दिली, सगळं सखोल चौकशी होणार. आजच्या लोकसत्तामध्ये आलेली बातमी निराधार आहे. अजूनही कुठलाही रिपोर्ट सरकारकडे आला नाही. उलट 8 दिवसाची मुदतवाढ समितीने मागितली आहे. निशिकांत दुबे जो है सदन में कुछ प्रकाशित किताबों के कवर लेके पहुंचे और उन्होंने कहा है कि गांधी और नेहरू के परिवार का भी इतिहास सामने आना चाहिए. नहीं, मुझे चेक करना पड़ेगा. आप मुझे अभी वक्त के ऊपर आप बता रहे तो मैं चेक करके बात करूँ. सर्वांचे खूप आभार, धन्यवाद. 8 दिवसांची मुदतवाढ दिली आहे ना. खारगे समितीला 7 दिवसाची मुदतवाढ त्यांनी मागितली. आज त्यांना मुदतवाढ दिलेली आहे. पुढच्या 7 दिवसांनी हा रिपोर्ट आम्हाला येईल. त्यानंतर फार हे झालंय ना.